जय विद्यार्थी मित्रांनो, मनोबल मनोबल प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. अराबिक ग्रुप डी चे जो 27 नोव्हेंबर पासून प्रश्न झाले, 27 नोव्हेंबर पासून जो पेपर चालू झालेला आहे, तर 27 नोव्हेंबर ते आजपर्यंतचे म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत जेही प्रश्न आहेत करंट अफेअरचे, तर त्या टॉपिकवर हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, बघा करंट अफेअर 20 मार्कासाठी आहे. ओके, तर यापैकी 8 ते 9 असे टॉपिक आहेत की जे रिपीट होत आहेत. ओके, 100% हेच रिपीट होत आहेत आणि ते आपल्याला बाहेर मिळालेलं आहे. तर आपण काय करू, या 20 मार्काचा अभ्यास केल्यापेक्षा 8 ते 9 आणि काही लॉजिक नसेल असे 9 ते 10 मार्काचा म्हणजे 50% जरी करंट अफेअर मध्ये आपल्याला मार्क येत आहेत, तरी आपण इतकं म्हणजे 100% इतकं चांगलं करून जाऊ आणि बाकीचा जो वेळ जो राहिलेला आहे तो सायन्स, मॅथ आणि रिझनिंगला जाईल. ओके, कारण की हे 100% आपण शेवटी मार्क आणू शकतो. करंट अफेअर आपण कधी टॉपिक बदलला तर आपल्याला माहिती नाही कुठून विचारू शकते. तरी 8 ते 9 असे टॉपिक आहेत की जे मी काढलेले आहेत तेच करा. माझं तर म्हणणं आहे की जर तुम्ही बाकी इकडे तुम्ही जर स्ट्रॉंग आहेत, वेळ आहे तुमच्याजवळ, तर याच्यावर करा. बाकीचं फक्त वरवर वाचा, पण हाच टॉपिक चांगले करा. तुमचे 8 ते 9 मार्क शुअर करा आणि बस बस याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ नको देऊ करंट अफेअरला. ओके, चला टॉपिक सांगून देतो कोणते कोणते झाले आहेत. तर बघा, पहिला कोणता आहे, निर्देशांक, इंडेक्सेस. म्हणजे कोणता, आर्थिक व सामाजिक जे निर्देशांक असतात ते आपल्याला विचारलेले आहेत. तर त्याच्यावर नक्की 1 ते 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. तर कसे टॉपिक कसे प्रश्न येतात ते बघू आपण. तर बघा, टॉपिक काय होता, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025. तिथे प्रश्न काय येऊ शकतो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे, 38वा. ओके, नंतर यामध्ये फर्स्ट पोझिशनवर कोण आहे, तर कोण आहे, स्वित्झर्लंड. ओके, तर याच्यात डायरेक्ट प्रश्न असे बनत आहेत. तर बघा, प्रश्न मी टाकलेला होता, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे सांगा बरं, 38वा. ओके, आपण आताच बघितलं. नेक्स्ट कोणता येऊ शकतो, नेक्स्ट येऊ शकतात हंगर इंडेक्स. बघा, हा बघा इथे घेतलेला आहे. नेक्स्ट ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे, भारताचा क्रमांक किती आहे, 95. 95. ओके, त्याच्यात आणखीन एक आपल्याला ट्विस्ट म्हणून प्रश्न टाकतो होतो की भारतापेक्षा चांगला परफॉर्म कोणी केलेला आहे यामध्ये, तर नेपाळ आणि बांगलादेश. आपण असं गेस नाही करू शकत की बांगलादेश आपल्यापेक्षा हंगर इंडेक्स मध्ये चांगलं परफॉर्म करेल, म्हणजे तिथलची स्थिती आपल्यापेक्षा चांगली असेल. पण तरीही जर का पेपरात जर असं विचारण्यात आलं, एक मिनिट, सॉरी, हा, जर पेपरात असं विचारण्यात आलं की याच्यापैकी कोणते खालीलपैकी कोणते कोणते भारतापेक्षा चांगलं परफॉर्म केलेलं आहे हंगर इंडेक्समध्ये, तर हे लक्षात ठेवसान, नेपाळ, बांगलादेश, आपल्या आजूबाजूचे देश हे यांनी आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म केलेलं आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक बघू. नेक्स्ट टॉपिक आहे मिलिटरी एक्झरसाइजेस म्हणजे सैन्य अभ्यास. तर सैन्य अभ्यासावर 1 ते 2 प्रश्न कंटिन्युअस शिफ्टमध्ये पाहण्यात आलं. कंटिन्युअस रट्टा मारून जा हा प्रश्न, याच्यात शुअर तुम्हाला तुमच्या शिकवण दिसेल. तर कसे प्रश्न आहेत बघा, ब्रह्मसूत्र 2025 हे कोणामध्ये झाले, कोण कोण यामध्ये सहभागी झालं होतं, भारत आणि फ्रान्सची कोण वायुसेना, हे लक्षात ठेवसान. प्रश्न डायरेक्ट बनू शकतो. ठिकाण कुठे आहे, जोधपूर, राजस्थानमध्ये. संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे, एअर कॉम्बॅटचे, हा याचा उद्देश होता. तसंच सूर्यकिरण वगैरे सांगतो 16वा पृष्ठ. हा बघा, तसंच कोणते आहे, सूर्यकिरण. सूर्यकिरणचा हा कितवी एक्सरसाइज होती हाही विचारू शकतात. तर ही 18th. ओके, हे लक्षात ठेवचा. 10, ओके 18, 18th नंबरची ही एक्सरसाइज होती. कोणामध्ये सूर्यकिरण होते, भारत आणि नेपाळमध्ये. ओके, तर यावेळीची ही एक्सरसाइज कुठे झाली, पिथोरागड, उत्तराखंडमध्ये. ओके, आपत्ती व्यवस्थापन वापरणे वाढवणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी ही आपण एक्सरसाइज नेपाळ आणि भारताच्या मध्ये सूर्यकिरण ही एक्सरसाइज करतो. तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येतील की हा एक तर ही एक्सरसाइज कुठे झाली, कितवा संकलन होतं, म्हणजे किती एक्सरसाइज होती ही, आणि कोणा दोघांच्या मदत होते. ओके, चला नेक्स्ट टॉपिक, सर्वात आवडता टॉपिक स्पोर्ट आणि सर्वात फास्ट टॉपिक आहे. याच्यात 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पाहत भेटतात. 1 ते 2च पकडू आपण. 1 ते 2 कसं, एखाद्या स्पोर्ट म्हणलं कोणता अवॉर्ड मिळाला आणि एखादा कोणता स्पोर्ट खेळतो किंवा तर स्पोर्टची प्लेस कुठे आहे, म्हणजे कोणत्या जागेवर त्याची फायनल मॅच झाली, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर आपण बघू काय काय येतात. तर बघा, एशिया पॅरा गेम्स 2025 मध्ये भारताने किती मेडल आणले, हा प्रश्न आहे. तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, एशिया पॅरा गेम मध्ये भारताने किती मेडल आणले, 48. तर यामध्येही आता गोल्ड आणणारे आणि सिल्वर आणणारे हे अति महत्वाचे होऊन जातात. तर हे तुम्हाला गोल्ड आणणारे कमीत कमी माहीतच पाहिजे कोणी कोणी गोल्ड आणले. जसं प्राची यादवनी गोल्ड आणलं, सुमित अंतिलनी गोल्ड आणलं. तर मग ही माहिती पाहिजे की सुमित अंतिलनी कशामध्ये गोल्ड आणलं, जेव्हलिन थ्रो मध्ये म्हणजे भालाफेकमध्ये. ओके, तर असे प्लेअरची लिस्ट बनवून घ्या किंवा युट्यूबवरून काढून घ्या की कोणत्या प्लेअरने कोणता स्पोर्ट खेळतो. ओके, आणि त्याला जर गोल्ड असेल तर गोल्ड आणि सिल्वर असेल तर सिल्वर. ओके, आणि आणखीन एक होतं, जर एखाद्या प्लेअरला जर पद्मश्री, जर अवॉर्ड मिळाला आहे पद्मश्री,
किंवा आणखी अर्जुन अवॉर्ड, तेही प्लेयर खूप महत्वाचे होऊन जातात. ओके, तर ते कोणत्या स्पोर्ट खेळतात हेही बघून घेतात. ओके, चल नेक्स्ट नेक्स्ट बघू. आयसीसी वुमेन्स T20 फायनल 2025 याचा विजेता कोण राहिलेला आहे? विजेता ऑस्ट्रेलिया राहिलेला आहे. ओके, उपविजेता कोण आहे? भारत आहे. ओके, जिथेही भारत सेकंड किंवा फर्स्ट असेल तर त्याच्या अपोज मध्ये कोण होतं तोही प्लेयर तितकाच महत्वाचा असतो. खूप वेळा आपण जर विजेता असलो तर उपविजेता विचारून घेतात, किंवा आपण जर उपविजेता असलो तर विजेता विचारून घेतात. ओके, तर प्लेअर ऑफ द सिरीज कोण आहे? अलिसा हेली, हे विचारू शकतात. तर पुढे बघू. पुढचा प्रश्न काय येऊ शकतं? हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 विजेता कोण आहे? भारत आहे. तो उपविजेता कोण आहे हे तुम्हाला विचारू शकतात. ओके, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? हरप्रीत सिंग. हे लक्षात घ्या की त्यात महत्वाचे प्लेअर कोणते कोणते आहेत, कॅप्टन कोण आहे. ओके, तर हे तुम्हाला विचारू शकतात, तर तुम्ही हे बघून घ्या. हा, मोस्ट आवडता टॉपिक अवॉर्ड. 100% तुम्हाला 100% एक मार्क पाहायला मिळेल. ओके, 100%. त्याच्यातल्या त्याच्यात जर काही शुअर शॉट पाहिलं तर स्पोर्ट मधला एक अवॉर्ड कोणता मिळालेला आहे, किंवा जे अति महत्वाचे अवॉर्ड आहेत नोबेल वगैरे ते, किंवा ज्ञानपीठ पुरस्कार, नोबेल, ज्ञानपीठ पुरस्कार. ओके, तर हेही पुरस्कार करून जा, कारण की हे अति महत्वाचे, म्हणजे 100% तुम्हाला एका शीटमध्ये एक प्रश्न आरामशीर पाहायला मिळेल. आपण हे गेस करू शकतो म्हणून हे सांगत आहे. तर पद्मश्री पुरस्कार 100% आलेले आहेत, मागे कंटिन्युअस येत आहे, तर पुढेही येईल, पुढेही येईल. तर कोणाकोणाला मिळालेला आहे ते बघून घ्या. उमा नारायण हे कोण आहेत? वैद्यक आहेत. तिलक राज यांना कोणाला साहित्यामध्ये मिळालेला आहे. मीरा दास शास्त्रीय नृत्यमध्ये मिळालेला आहे. आणि रामलाल मीना आदिवासी कलामध्ये विचारलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतो की याच्यापैकी कोणीतरी, समजा तिलक राज यांना कोणत्या याच्यात टॉपिक मध्ये मिळाला, किंवा मीरा दासला कोणत्या याच्यात मिळाला, किंवा रामलाल मीनाला कोणत्या याच्यात मिळाला. प्रश्न बघू, एक प्रश्न ठरलेला आहे. प्रश्न आहे बघा, 2025 मध्ये आदिवासी कला क्षेत्रात कोणाचा गौरव झाला? कोणाचा झाला? रामलाल मीना. बघा इथे आदिवासी आहे काय, तर याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की मीना. आदिवासी ही जमात राजस्थानमध्ये एसटी मध्ये येते, म्हणजे ट्राईब मध्ये येते. रेल्वेमध्येही यांचा सिलेक्शनचा टक्का सर्वात जास्त आहे ट्राईब मधला. महाराष्ट्रातल्या मुलं तर ट्राईब मधल्या रेल्वेत खूप कमी दिसतं. ओके, तर सर्वात जास्त टक्का एसटीचाच आहे. याच्यावरून लक्षात ठेवा की मीना ही कशाची आदिवासी जमात आहे. तर पद्मश्री 2025 आदिवासी कला क्षेत्रात कोणाला मिळाला असेल? रामलाल मीना. हा तुम्ही गेस घेऊ शकता, पण माझं म्हणणं आहे की करूनच जा. ओके, चांगले. महत्वाचे बुक्स हेही तुम्हाला एक टॉपिक येत आहे, एक एक क्वेश्चन 100% येत आहे. कोणी जास्त सांगत नाही या टॉपिकवर. आणि याच्यात मार्च, ओके, आणि जून या 2 महिन्यामध्ये जे पुस्तकं रिलीज झालेत त्याच्यावर 100% प्रश्न येतात. तरी आपण जानेवारी ते जून पर्यंतचे क्वेश्चन बघून घ्या. ओके, जानेवारी ते जून मध्ये कोणत्या कोणत्या महिन्यात, या महिन्यात कोणते कोणते बुक पब्लिश झालेत आणि त्याचे ऑथर कोण आहेत. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघू त्याच्यापैकी काही एक्झाम्पल काय. द रायझिंग नेशन इंडिया @2030 कोण आहे? अमिताभ कांत. ओके, द विंग ऑफ पीस कोण आहेत? कोणी लिहिलं? लेखक कोण आहे? डॉक्टर एस जयशंकर. कोण आहेत हे? भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. विषय काय आहे पुस्तकाचा? भारताची परराष्ट्र नीती आहे. एस जयशंकर हे आधी IFS होते. ओके, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस होते. ओके, त्यानंतर ते आपले सदस्य भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. ओके, वेल नोन पर्सन आहेत. तर म्हणून हे बुक बघून घ्या, आणि वेळ मिळला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर वाचून घ्या. चला नेक्स्ट, कोणता आहे? मिशन चंद्रयान द इनसाइड स्टोरी. कोण आहे? डॉक्टर व्ही नारायण. कशामध्ये आहेत हे? इस्रोमध्ये आहेत. हे तिचे लेखक आहेत. ओके, चला नंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक समिट. एक क्वेश्चन तुम्हाला 100% पाहायला मिळत आहे. 100% एक क्वेश्चन पाहायला मिळत आहे हर याच्यामध्ये. कसा प्रश्न येतात मी तुम्हाला दाखवतो. बघा, G20 क्षेत्रा मीटिंग 2025 ठिकाण. याच्यावर प्रश्न येतो की ठिकाण, प्लेस कुठे आहे? हा डायरेक्ट प्रश्न येतो. आणि त्याची थीम काय आहे? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ. ओके, तर हे नक्की करून जा. हे टॉपिक आरामशीर, म्हणजे प्रत्येक शिपमध्ये 100% मध्ये एक पाहायला भेटत आहे. ठिकाण मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये 90% मध्ये जर ठिकाण विचारलेलं आहे, हे 10% मध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे थीम काय आहे हे विचारलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? इंडिया EU ट्रेड समिट 2025 कुठे झाली? ब्रुसेलला झाली. ओके, फोकस काय होता? FTA चर्चा व स्वच्छ ऊर्जा सहकार्य. ओके, ग्रीन एनर्जी बद्दल याच्यावर फोकस होता यांचा. दुसरा काय? COP30 क्लायमेट समिट. भारताचे प्रेझेंटेशन होते. मुख्य मुद्दा काय होता? नेट झिरो मिशन 2070 प्रगती अहवाल. याच्यामध्ये आपण जे कार्बन इमिशन आहे, CO2 आहे, ते कमी करू, ग्रीन एनर्जीचा उपयोग जास्त करू. तर हे काही टॉपिक आहेत, डिस्कस केले जातात. ओके, पण आपला महत्वाचा मुद्दा आहे. आणि याची ठिकाण, ओके, आणि
महत्वाचा मुद्दाच म्हणजे थीम, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, बघून घ्या. चला, नियुक्ती अपॉइंटमेंट 100% मध्ये एक क्वेश्चन पाहायला मिळत आहे, जसं सीबीआयचे हेड, ओके, आरबीआयचे हेड, ओके. तर जानेवारी पासून जेही महत्वाचे नियुक्ती झालेल्या असतील त्या तुम्ही खूप जणांनी युट्यूबवर व्हिडिओ टाकले, ते बघून घ्या. 100% मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. तर कोण आहे सीबीआयचे संचालक, कोण झालेले आहे सध्या, अजय मिश्रा. नवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोण झाला आहे, लेफ्टनंट जनरल रवी पुंडीर. ओके. नवीन सेबीचे अध्यक्ष कोण आहे, दीप्ती मोहन. ओके, हे बघून घ्या. 100% मध्ये एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. आपले आरबीआयचे व्हाईस गव्हर्नर म्हणजे उपगव्हर्नर कोण आहे, नियुक्ती कोणाची झालेली आहे, निखिल पटनायक यांची. ओके, नवीन नियुक्ती आहे. तर ह्या ज्याही नियुक्त्या आहेत ह्या जानेवारी ते जूनच्या मधातल्या, जानेवारी ते जूनच्या मधातल्या इतक्याच करा, त्याच्या बाहेरच्या काही करू नका. अतिरिक्त महत्वाचे चालू घडामोडी एक्स्ट्रा मध्ये काय काय येऊ शकतं आपल्याला, इस्रोमध्ये येऊ शकतं, इस्रोवरचे प्रश्न येऊ शकतात, सायन्स अँड टेकचे प्रश्न येऊ शकतात. ओके, काही जिओग्राफिकल लोकेशनच्या विषयी काही आहेत, जसं की आपल्याला जीआय इंडिकेशन टॅग वगैरे, तर याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात, किंवा रामसर साईडवरचे प्रश्न येऊ शकतात. तर हे जे अति महत्वाचे प्रश्न आहेत हे एक वेळेस बघून घ्या. पण आधी ते टॉपिक बघून घ्या जे तुम्हाला 8 ते 9 मे टॉपिक दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर हे बाकीचे अतिरिक्त जे क्वेश्चन्स आहेत ते वरवर बघून घ्या, जे हायलाइटेड आहेत खूप जास्त. ओके, चला तर बघू टॉपिक मध्ये काय काय येऊ शकतं. बघा, भारताचे 5वे ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू झाला. ओके, तर इस्रोचे स्पेस डॉकिंग मिशन यशस्वी चाचणी झाली, तर हे कुठून लॉन्च करण्यात आली होती. ओके, भारताचे एआय आधारित डिझास्टर प्रेडिक्शन सेंटर कुठे आहे, पुणे आहे. ओके, जर याच्यामध्ये कोणाची नवीन नियुक्ती झाली असेल, तर हेही बघून घ्या. ओके, जर याच्या हेडमध्ये वगैरे कोणाची नियुक्ती, भारताचे जगातील सर्वात मोठे सोलर मायक्रो, जगातील सर्वात मोठे. ओके, जे सर्वात मोठे, ओनली, फक्त म्हणजे प्रथम, भारताचा फर्स्ट, तर हे जे गोष्टी असतात का नाही, फर्स्ट वुमेन, तर ह्या ज्या आहेत महिला वगैरे किंवा फर्स्ट, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होऊन जातात, तेही बघून घ्या. तर जगातील सर्वात मोठे सोलर मायक्रोग्रिड प्रोजेक्ट कुठे झालाय, राजस्थानमध्ये चाललाय. चला मित्रांनो, माझं इतकंच म्हणणं होतं. आणि बाकीचा वेळ जो 8 ते, माझं तर म्हणणं आहे 8 ते 9 हेच प्रश्न चांगले करा. ओके, 9 ते 10 पर्यंत एखादे जे टॉपिक आहेत आपण अति महत्वाचे सांगितले त्याच्यात मिळून, आणि बाकीचा वेळ हा तुम्ही सायन्स, मॅथ आणि रिझनिंग याच विषयांना द्या, कारण की इथूनच तुमचं सिलेक्शन ठरेल. ओके, हेच तुम्हाला 80 मार्काला आहे. जर करंट अफेअरचे 10 आपण 10चे टॉपिक केले आणि या 10 पैकी 8 ते 9 जरी तुम्हाला आले, तर हे 80-70, समजा याच्यापैकी तुम्हाला 70 मिळाले आणि इथून 8 ते 9 मिळाले. ओके, तर असं 80च्या जवळपास जर तुमचा स्कोर येत असेल, तर तुमचं सिलेक्शन कोणीही थांबवणार नाही. ओके, तुम्ही 100% सिलेक्ट होऊन जाता. बरं, इतकं सांगतो. जय हिंद. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ सायन्स होता. चला.